मध्यरात्रीचा कौटुंबिक वाद, काही तासांतच आई आणि 14 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू. नेमकं काय घडलं पहा या रिपोर्टमध्ये. नमस्कार, तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. सोलापूर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादानंतर 33 वर्षीय महिला आणि तिच्या 14 वर्षीय मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी उशिरा रात्री पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर पतीने पत्नी वर्षा आधटराव आणि मोठी मुलगी स्वराला तिच्या मावशीच्या घरी सोडले. काही वेळाने आई आणि मुलगी घराबाहेर पडल्या. पहाटे होटगी रोड परिसरातील आयकर भवनामागील रेल्वे रुळाजवळ दोघी गंभीर अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेत मृत्यू झालेल्या वर्षा यांच्या आई-वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते. घटनेच्या वेळी कुटुंबातील धाकटी मुलगी घरीच होती अशीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. संबंधित व्यक्तींचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर बाबींची पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.